वर्षातील द्वितीयेला त्या व्यक्तीसाठी श्राद्धविधी करतोच. त्याला आपण वर्षश्राद्ध म्हणतो. म्हणजे त्या व्यक्तीला सद्गती मिळण्यासाठी सहाय्य होते. परंतु महालयामध्ये श्राद्धविधी केल्यामुळे आपल्या सर्व पितरांना सद्गती मिळण्यासाठी सहाय्य होते. या कालावधीमध्ये रजतमांचे यमलहरींचं प्राबल्य वाढलेलं असतं आणि या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपण एक दिवस जरी श्राद्ध केले तरी आपले सर्व पितर या श्राद्धविधीमुळे वर्षभर तृप्त होतात. एवढंच नाही तर पृथ्वीच्या वातावरण कक्षेमध्ये त्यांना येण्यास सहाय्य होते. अशा प्रकारे या कालावधीमध्ये आपण श्राद्धविधी केल्याने आपल्या पितरांनाही त्याचा लाभ होतो. या कालावधीमध्ये आपण केलेल्या श्राद्धविधीमुळे पितृऋण फेडण्यास सहाय्य होते. ते कसे तर ते आता आपण समजून घेऊया. प्रत्येक व्यक्तीवर 4 प्रकारचे ऋण असतात. देवऋण, समाजऋण, ऋषीऋण आणि पितरऋण. त्यापैकी पितरांनी आपल्यासाठी जे काही केलेलं आहे त्यांचे ऋण फेडणं तर तसं आपल्याला शक्य नाही. परंतु मंत्रोपचारासकट जेव्हा आपण श्राद्धविधी करतो या मंत्रातील सूक्ष्म शक्तींमुळे आपल्या पितरांना सद्गती मिळण्यासाठी त्यांना शक्ती मिळते. आणि अशा प्रकारे या मंत्रोपचारासकट जेव्हा आपण हविर्भाग करतो तेव्हा पितरांना सद्गती मिळण्यास सहाय्य होते आणि अशा प्रकारे पितृऋण फेडण्यास आपल्याला मदत होते. श्राद्धविधी न केल्यावर त्याचा काय परिणाम होतो ते आता आपण समजून घेऊया. शक्यतो देवकार्य किंवा पितृकार्य हे टाळू नये. श्राद्धविधी केलं नाही तर आपला अभ्युदय होतो असं भगवद्गीतेमध्ये देखील सांगितलेलं आहे. अभ्युदय होतो म्हणजे नेमकं काय होतो तर आपली व्यावहारिक प्रगती होत नाही. श्राद्धविधी किंवा पिंडदान न केल्यामुळे आपले पितर हे नरकात जातात आणि त्यामुळे त्याचा परिणाम म्हणून आपली व्यावहारिक प्रगती होत नाही. श्राद्धविधी केल्यामुळे पितृदोष दूर होण्यास सहाय्य होते. सध्या कुटुंबामध्ये कोणी मृत झाल्यास त्या व्यक्तीचं श्राद्ध केलं जात नाही.